निरंतर सरकारच्या विरोधात राहत आहे लोकांचा, कारण 7-8 दिवस झाले आज सरकारने या ठिकाणी रिस्पॉन्स दिलेला नाही. कार्यकर्ते त्यांना प्रत्येक वेळेस सावरण्याचा प्रयत्न करतो. मात्र मनोज जरांगे पाटील जे आहेत कुणाचंही ऐकायला तयार या ठिकाणी दिसत नाही आहेत, कारण सकाळपासून अनेक कार्यकर्ते असतील किंवा त्यांनी पाणी घेण्याचा प्रयत्न करावा अशा पद्धतीचे निश्चितपणे मिळेल. सरळ सरळ आहे की सरकार बैठक घ्यायला सुद्धा सरकारला वेळ नाही आणि या ठिकाणी कसं काय येईल, कारण बैठक झाल्यानंतर सरकार या ठिकाणी येणार अशा पद्धतीची चर्चा होती. काल मुंबईमध्ये बऱ्याच घडामोडी होत्या, त्यामुळे कदाचित सरकारला वेळ घेतला नसावा. मात्र काल बैठक झाली नाही, त्यामुळे आज कोणता प्रतिनिधी याची आशा नाही, कारण बैठक झाली असती, बैठकीत काही ठरलं असतं तर तो संदेश मनोज जरांगेला देण्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ आलं असतं. मात्र सरकारचं जे आहे शिष्टमंडळ आलेलं नाही, त्यामुळे आजही कुठलीही शक्यता या ठिकाणी दिसत नाही किंवा तशा पद्धतीचा मेसेज संदेश जरांगे पाटील किंवा त्यांच्या टीमला आलेला नाही. त्यामुळे आज दिवसभरात तरी या ठिकाणी कोणी येणार नाही. मात्र दिवस आजचा थोडासा अवघड जाणार आहे, कारण मनोज जरांगे पाटील सकाळपासून बऱ्यापैकी कमजोरी असेल, विकनेस असेल, त्यांचा बीपी शुगर दोन्ही कोसळलेला आहे. कालच त्यांचा बीपी आणि शुगर कोसळला होता. त्याच वेळी डॉक्टरांनी त्यांना उपचार घेण्याची विनंती केली होती. मात्र मनोज जरांगे पाटील उपचार घ्यायला तयार नाही. त्यात अजून भर पडलेली नाही. आज सकाळपासून मनोज जरांगे पाटील ज्यांनी उठण्याचा प्रयत्न केलेला 2 ते 3 वेळेस, मात्र त्यांना उठता आलेलं नाही या ठिकाणी. निश्चितपणे आता डॉक्टरांची टीम आली, पण डॉक्टरांच्या टीमला सुद्धा त्यांनी तपासण्यास परवानगी दिली नाही. त्यामुळे डॉक्टरांची टीम आली आणि त्यांना फक्त बघून गेलेले. सकाळपासून 3दा डॉक्टरांनी त्यांना तपासण्याचा प्रयत्न केला, मात्र मनोज जरांगे पाटील तपासून घेण्यास तयार नाही. त्यामुळं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की अनेक महिला आता ग्रामीण भागातल्या या ठिकाणी आलेल्या आहेत. मनोज जरांगे पाटील यांचा समजवण्याचा प्रयत्न करतायत. मागच्या वेळेस सुद्धा मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाच्या वेळेस महिलांनी जोर करून त्या उपोषणामध्ये त्यांना पाणी घ्यायला भाग पाडलं होतं. कदाचित आज महिला तो प्रयत्न करू शकतात. चालू दे आपल्या
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत ढासळलेली सकाळपासून. आता मनोज जरांगे पाटील उठले होते, मात्र ते लगेच एक आरडाओरडा संताप आहे. महिलांचं म्हणणं असे आहे की या